नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. निवृत्ती सकाराम सळके, राहणार चास, तालुका अकोला, जिल्हा अहिल्यानगर. अहिल्यानगर, बरोबर. तर दादा, आज आपण आपल्या या झेंडूच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? हो. हां, म्हणजे झेंडू या फुलपिकामध्ये आता तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स, बरोबर? हो. हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण हे झेंडूला खाली मल्चिंगमध्ये खतं टाकतो, हो. त्या पिरियडला आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ती तुम्ही काय केलेली आहे, खाली बेसल डोस. बेसल डोसला खाली टाकलेली, बरोबर? हो. आणि त्याच्यानंतर आपलं जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये भू पॉवर प्लस झालं, कार्बो पॉवर झालं, हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण ड्रिपनी पाणी सोडतो त्याची स्लरी बनवून खाली सोडलेली, म्हणजे कमीत कमी 5-6 दिवसाच्या नंतर ते ड्रिपनी सोडलेले, बरोबर? हो. आणि कडू म्हणून आपले जे औषध आहे त्याचा तुम्ही वरून स्प्रे काढलेला आहे, बरोबर? हो. तर दादा, मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं झेंडू या पिकासाठी बेसल डोसला वापरली, हो. त्याच्यानंतर कडू पॉवर वरून स्प्रे काढला, बरोबर? तर मला एक सांगा, ज्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरल्याच्या नंतर आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर खाली सोडल्याच्या नंतर दादा, तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले? मुळी वाढली, झाडाला क्वालिटी म्हणजे हिरवीगारपणा. हां, त्याच्यानंतर म्हणजे झाडाला ग्रीनरी चांगली आली. हां, ग्रेनरी चांगली आली, बरोबर? तर साधारणतः दादा, तुमचे हे झेंडूचे क्षेत्र आहे, हे साधारणतः किती प्लॉट आहे दादा सगळा पूर्ण? हे 1 एकर आहे. हां, 1 एकर प्लॉट आहे, बरोबर? हो. म्हणजे हा आता जो आपण पाहिलेला आहे प्रत्यक्ष, हा पूर्ण एक प्लॉट, हो. त्याच्या खाली एक प्लॉट आहे हो. आणि इकडल्या या साईडला एक, 1 एकर. हा एक प्लॉट आहे, बरोबर? हो. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं खाली वापरली आणि स्लरी सोडल्याच्या नंतर आता प्रत्यक्ष जर दादा पाहिलं ना, तर झाडाला खालून डायरेक्ट खोडातून जबरदस्त फुटवा आहे, बरोबर? हो. आणि महत्त्वाचं काय, झाडांची ना म्हणजे कळ्यांची संख्या जर पाहिली तर भरपूर प्रमाणात फुलकळी, हो. फुलांची सेटिंग आणि फुलांची चमक चमक. आणि साईज. एक आता या दादांच्या हातात जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना, हे बघा ना, फुलं जर पाहिली ना, हम्म. तर फुलाची एकदम चांगल्या प्रकारे साईज पण झालेली आहे, बरोबर? हो. आणि चमकदारपणा आहे फुलांना महत्त्वाचं. चमकदारपणा. हां, ज्या पिरियडला दादा आपण कडू जे औषध आहे आपलं, त्या पिरियडला तुम्ही जे वरून फवारलं, तर त्याचे तुम्हाला दादा काय काय बेनिफिट भेटले? ट्रिप्स थोडे सगळे नाही झालं. हां, कंट्रोलमध्ये आले. म्हणजे वापरायच्या आधी काय झालं होतं, प्लॉटवर ना मावा थ्रिप्सचा अटॅक होता, बरोबर, जादा प्रमाणात. पण ज्या पिरियडला तुम्ही वरून त्याचा स्प्रे काढला, तर ते जर आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा किंवा कोणत्याच प्रकारचा अटॅक नाही दिसत नाही, एकदम क्लीन प्लॉट आहे, बरोबर? हो. आता हे बघा ना, प्रत्यक्षात पहा, भरपूर प्रमाणात फुलकळी आहे, फुलांची सेटिंग आहे, फुलांची साईज आणि चमक एक नंबर आहे, बरोबर? हो. तुम्हाला दादा ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, हो. ही माहिती कुठून भेटली? म्हणजे जी औषधांची माहिती कुठून भेटली? ती तुमच्याजवळूनच मिळाली. हां, म्हणजे तुम्ही ज्या पिरियडला आपल्या बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरलं होतं, तुमचे आणि त्यांची चर्चा झाली आणि हो. त्याच्यानंतर तुम्ही मला फोन केला. हो, बरोबर. त्यानंतर आपण तुम्हाला औषध दिली आणि तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे, बरोबर? बरोबर. तर मला एक सांगा, इतर शेतकऱ्यांना तुमचे जे आपले ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, याबद्दल काय सल्ला असेल? सर्वांनी वापरावी बुवा ही. हां, म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही वापरलेला आहे आणि अनुभव घेतलेला आहे, बरोबर? हो. तर आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत, ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.